आज जरा मी जास्तच खुश होते. तुम्हाला बघून समजतच असेल. तर मी का खुश होते त्याचं कारण तुम्हाला पुढे समजेलच. पण त्याआधी माझ्या दिवसाची सुरुवात इतकी छान झालेली होती. या पाखराच्या चिवचिवाटानेच. तर बघूनच एकदम मन कसं एकदम गार्डन गार्डन होतंय बघू शकताय तुम्ही. इतकं छान वातावरण झालेलं. आणि दुसरं म्हणजे माझ्या घरासमोरच्या गार्डनमधली ही फुलं. मस्त उमललेली होती आणि त्याचा एक छोटासा व्हिडिओसुद्धा मी बनवलाय. तो माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. नंतर गरम पाण्यामध्ये एक ॲपल सायडर व्हिनेगर घेऊन माझी मस्त अशी मॉर्निंग फ्रेश झालेली होती. नंतर रजनीकांतसारखा टॉवेल फिरवत मी चालले होते अंघोळीला. तर तिकडून येऊन मस्त असा पोहेचा नाश्ता बनवला. तर खूप छान झाले होते आज पोहे. नाश्ता केला आणि लागले स्वयंपाकाच्या तयारीला. तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, जी अख्खा मसूरची आहे. त्याचं शूट करत होते. या व्हिडिओमध्ये नाही, पण मी त्याची वेगळी रेसिपी अपलोड केलेली आहे चॅनलवरती. तिथे जाऊन नक्की बघा. तर खूप छान वास येत होता. रेसिपी कशी झालेली आहे, आपल्या बायकांना तर वासावरूनच समजतं की रेसिपी किती छान झालेली आहे. तर खूप छान झालेली रेसिपी नक्की तुम्ही जाऊन बघा आणि त्या ट्रायसुद्धा करा. तिथून आम्ही गेलो बाहेर. तर ज्या कारणासाठी मी खुश होते, तर ते तिकडेच आम्ही चाललेलो होतो. तर कसा आहे निसर्ग मस्त आहे ना. तर तिथून आलो आम्ही एका फर्निचरच्या दुकानात. म्हणजे 1.5 वर्षापासून माझी एक इच्छा होती, की आमच्या घरी एक छोटासा पलंग असावा म्हणजेच बेड. तर तोच आज आम्ही घेणार होतो. त्यासाठीच आम्ही आलेलो होतो. तर आम्ही तो घेतला. तो कसा आहे